अत्यंत दुःखद बातमी आहे, चटका लावणारी बातमी आहे. तुम्हाला समजली हो ना, तुमच्या एकदम भावना? शॉकिंग बातमी. म्हणजे मला आत्ताच कळलं आणि खूपच दुःख झालं. कारण आशाताई म्हणजे एक विशेष स्थान आहे त्यांचं या इंडस्ट्रीमध्ये आणि एस्पेशली माझ्या आयुष्यात त्यांचं एक फार विशेष स्थान आहे. कारण माझ्या आयुष्यातला पहिला प्लेबॅक जेव्हा मी लहान होतो, हं. चित्रपट होता संत निवृत्ती ज्ञानदेव आणि मी आयुष्यातला पहिला प्लेबॅक जो घेतला ते गाणं होतं आशाताईंचं आणि ते गाणं होतं तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. काय गायलं होतं आशाताईंनी आणि त्या गाण्यामुळे चित्रपटामध्ये थिएटरमध्ये इतकी लोक हळहळली होती ते गाणं ऐकताना. आज खरंच आता अखंड महाराष्ट्र हळहळलेला आहे. कारण वी हॅव लॉस्ट अ ग्रेट सिंगर, वी हॅव लॉस्ट अ ग्रेट पर्सनॅलिटी. नक्कीच. आणि त्यांनी माझ्याकडे खूप गाणे म्हणजे त्यांनी जीवलगामध्ये माझं एक गाणं होतं, हं. जीवलगा राजसा साधही ऐकना. ते अगदी आर्ततेचं गाणं होतं आणि त्या आर्तता जी मला हवी होती ती आशा ताईच देऊ शकत होत्या. आणि मी त्यांच्यासाठी थांबलो होतो कारण काही कारणामुळे त्या दिवशी मी रेकॉर्डिंग ठरवलं होतं त्या दिवशी त्या अवेलेबल नव्हत्या. मी थांबलो त्यांच्यासाठी, पोस्टपोन केलं रेकॉर्डिंग आणि मग त्यांच्या आवाजात ते गाणं रेकॉर्ड केलं. त्या सुंदर गायल्यात. आशाताई वॉज ग्रेट. आशाताई वॉज ग्रेट. वी लॉस्ट हर. एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. वी हॅव रिअली लॉस्ट अ ग्रेट व्हॉइस, वी हॅव लॉस्ट अ ग्रेट पर्सनॅलिटी. नक्कीच महेशजी, खरं तर त्या एका सांगीतिक कुटुंबातूनच येतात. म्हणजे संपूर्ण मंगेशकर कुटुंबामध्ये संगीताची देणगी आहेच. त्यातही तुम्हाला आशाताईंविषयी विशेष काय वाटतं? काय सांगता येईल? तेच मी सांगितलं ना, माझ्या आयुष्यात त्यांचं एक विशेष स्थान आहे. कारण माझ्या आयुष्यातला पहिला प्लेबॅक मी त्यांच्या आवाजात केलेला आहे. हे फार महत्वाचं स्थान आहे ना माझ्यासाठी. नक्कीच. आणि इट इज सच अ इम्पॉर्टंट थिंग. रिअली मिस हर, रिअली मिस हर. खरंय. धन्यवाद, आपल्या भावना आपण शेअर केल्यात. आपण पाहतोय खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातनं, कला विश्वातून, चित्रपट विश्वातून आणि महाराष्ट्रातच कुठे संपूर्ण देशातनं आता हळहळ व्यक्त केली जाते. कारण ही गानस्वामिनी आपल्याला सोडून गेली. अगदी काही वर्षांपूर्वीच लता मंगेशकर, लताताई आपल्याला सोडून गेल्या आणि त्यांच्या पाठोपाठ आशा भोसले सुद्धा आता भारताला सोडून गेलेले आहेत. त्यांनी महाराष्ट्रासोबतच भारताला बरंच दिलं, एक ओळख दिली. आपल्यासोबत गायक राहुल रानडे जोडले गेलेत. राहुलजी, अत्यंत धक्कादायक बातमी आहे, कानावर येते. नमस्कार. मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की मला त्यांचा खूप जवळून सहवास लाभला आणि मी त्यांना देवी म्हणायचो. कारण त्या खरोखरच एखाद्या देवीसारख्या मला भासायच्या आणि त्यांचा शेवटपर्यंत असलेला उत्साह आणि अत्यंत सचोटीने प्रामाणिकपणे आपल्या कामाला सामोरं जायची पद्धत ही मी कायम माझ्या अंगी बाणवायचा प्रयत्न करतो. आणि ईश्वर त्यांच्या सुंदरशा आत्म्यात सद्गती देव एवढीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. नक्कीच. आशा आई, तुम्हाला परमेश्वराकडून भरपूर आशीर्वाद मिळावेत एवढीच माझी इच्छा. धन्यवाद. राहुलजी, तुम्ही अनेकदा त्यांच्यासोबत काम केलंय, त्यांच्याकडून शिकायचा प्रयत्न तुम्ही केला, तुम्ही म्हटलं. त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी तुम्ही सांगू शकता का? मला मी त्यांच्याबरोबर कार्यक्रम करीत असे आणि त्याच्या तालमी आणि आमच्या कधी त्यांच्या घरी चालत असत, कधी पंचमदांच्या घरी चालत असत. तर मला नेहमी त्यांचं आश्चर्य वाटायचं की एखादं गाणं त्या ज्या हजारो वेळा म्हणले असतील त्याची ते म्हणायचे चल आता ह्या गाण्याची प्रॅक्टिस करूया. तर मी त्यांना म्हणायचो, अहो तुम्ही किती वेळा हे गाणं म्हणलं असेल स्टेजवरून, तर परत त्याची प्रॅक्टिसची गरज आहे का तुम्हाला? तर त्या मला म्हणायच्या, कदाचित एखादा प्रेक्षक पहिल्यांदाच ते माझं गाणं लाईव्ह ऐकत असेल त्याला मी उत्तमच द्यायला पाहिजे. मला वाटतं ही फार फार मोठी शिकवण प्रत्येक कलाकाराला त्यांनी दिलेली. आणि माझं भाग्य आहे की संगीतकार म्हणून त्या माझ्याकडे गाणी गायलेल्या आहेत. त्यामुळे ते गाणं त्यांना शिकवतानाची त्या ज्या म्हणजे किती हजारो 20, 30, 25 हजार 40,000 गाणी त्या गायल्या असतील. पण एखादं गाणं माझ्याकडनं शिकताना सुद्धा, मी किती छोटा माणूस आहे खरं म्हणजे, किती मोठ्या मोठ्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलं, मी छोटा संगीतकार आहे, पण ते शिकताना सुद्धा इतक्या समरसून त्या शिकायच्या. आणि गाणं डब झाल्यानंतर
त्या म्हणायच्या की मला माझं गाणं पूर्ण ऐकायचंय, त्याच्यात काहीही चूक असलेली मला चालणार नाही, आणि त्यामुळे मॉनिटर रूम मध्ये येऊन सगळं गाणं ऐकायच्या. त्याच्यात त्यांनाच एखादा जर शब्द खटकला किंवा त्या मला म्हणाले तुला काय वाटतंय का याच्यात, तर हे सगळं ना इतकं एखाद्या इतक्या महान कलाकारांनी, दैवी कलाकारांनी इतका साधेपणा स्वतःच्या कलेबाबत ठेवणं आणि इतकं प्रामाणिकपणे स्वतःच्या कलेकडे बघणं, ही खूप मोठी शिकवण मला त्यांच्याकडनं मिळाली. नक्कीच. मी त्यांच्या पायाशी बसूनच कायम शिकत राहावं असंच मला वाटत असे. अगदी खरंय. राहुलजी, त्यांनी 90 पार केली आणि तरी सुद्धा त्यांचा आवाज जसाच्या तसा होता, आणि त्यासाठी त्यांनी वेगळी काही मेहनत घेतली होती का? त्याबद्दल काय सांगता येतं? एका संगीतकारानं आपला आवाज आपल्या उतारवयात सुद्धा बदलू नये, ही खरं तर खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. त्या अनेकदा म्हणजे त्यांचा मला सकाळी पहाटे पहाटेच फोन येतो 6:30-7ला. हा माझा सूर लागतोय का मला जरा बघायचंय. आणि म्हणजे त्या सकाळी 6 उठून रियाज करायच्या, सतत डोक्यात गाणं, रियाज. कुठे म्हणजे आता वय जसं वाढतं तसं आपल्या आवाजाचा आपल्या आवाजावर एवढा ताबा राहत नाही, याची पूर्ण जाणीव ठेवून त्या आपला आवाज कसा लागेल याचा रियाज करत असत, आणि रियाज आणि शेवटपर्यंत त्या रियाज करतच होत्या. ही पण एक शिकण्यासारखी गोष्ट होती की आपला आवाज व्यवस्थित वाटावा आपल्यालाच, म्हणून रियाज हा किती महत्वाचा आहे. शास्त्रीय रियाज म्हणजे त्या जरी दम्मारोदम गायल्या असतील तरी त्यांनी शास्त्रीय रियाज कधी सोडला नाही. आणि फार या सगळ्या फार म्हणजे ते एक विद्यापीठच आहे आशा भोसले, त्यांच्याकडनं जेवढं शिकावं तेवढं कमीच आहे. अगदी खरं. आणि माझं भाग्य की मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. नक्कीच. धन्यवाद, तुम्ही तुमच्या भावना आमच्यासोबत शेअर केल्यात. आपण पाहतोय की खरं तर संपूर्ण कला विश्वातनं त्यांच्याविषयी, त्यांच्याकडून काय काय शिकायला मिळालं याबद्दल सांगितलं जातंय. अगदी वयाच्या उतार वयापर्यंत 90 नंतर सुद्धा, पद्मश्री मिळाल्यानंतर सुद्धा अगदी 6 वाजता उठून आपला सूर लागतोय की नाही हे तपासण्याची ही गायिका, स्वतःचं अवलोकन करणं, स्वतःच्या सुरांचं अवलोकन करणं, आणि याच एका कारणामुळे संपूर्ण गानविश्वावर आपलं साम्राज्य तयार करणं, ह्याच्यामध्ये आशाताई माहीर होत्या. आज सकाळी एक हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. खरं तर चटका लावणारी बातमी आहे. त्यांनी आत्तापर्यंत तब्बल 900 चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. 20पेक्षा अधिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. केवळ मराठी, हिंदी, इंग्रजी नाही तर भाषांच्याही मर्यादा पार करून अगदी देशापार त्या पोहोचलेल्या आहेत. 12,000पेक्षा जास्त गाणी त्यांनी 20पेक्षा अधिक भाषेमध्ये गायलेली आहेत. जवळपास 1960 ते 70 या दशकामध्ये अभिनेत्री हेलन ही खरं तर सुप्रसिद्ध अभिनेत्री, मात्र तिचा आवाज OP नय्यर आणि आशा भोसले यांचीच गाणी गाजली. महाराष्ट्र सरकारच्या 15पेक्षा जास्त पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं. अगदी अलीकडे 3 वर्षांपूर्वी त्यांना पद्मश्री मिळाला. त्याचा सोहळा मुंबईमध्येच झाला. 2000 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. त्यानंतर 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळाला. अगदी 3च वर्षात 2011 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या गाण्यांची नोंद झाली. भारतीयांना आणखी एका उंचीवर त्या घेऊन गेल्या. त्या सर्वोत्तम महिला पार्श्वगायिका म्हणून नावारूपाला आल्या होत्या. 7 फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. 1995 आणि 2005 मध्ये ग्रॅमी पुरस्कारासाठी सुद्धा त्यांना नामांकन मिळालं. खरं तर या विश्वामध्ये ग्रॅमी पुरस्कार सर्वोत्तम समजला जातो आणि त्या पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळाला होता. 1933 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1943 मध्ये अगदी 10व्या वर्षी मराठीमध्ये माझा बाळ या चित्रपटामध्ये त्यांनी गायन सुरू केलं आणि 10व्या वर्षी त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अगदी 80 वर्षांचा हा कालखंड बघितला तर सलग 80 वर्ष त्या गात होत्या. 1948 मध्ये चुनरिया चित्रपटाद्वारे त्यांनी पार्श्वगायनात पदार्पण केलं.